वाशी सेक्टर 17 मधील प्लाझाची भिंत खचली। काही सेकंदात भिंत कोसळल्यानंतर एक व्यक्ती सुदैवाने बचावला। अनेक वाहनांचं मोठं नुकसान, तर तुर्भे इंदिरानगरचा रस्ताही जलमय। कल्याण डोंबिवली पावसाची रिपरिप, पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारेवरची कसरत। पालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह, तर कुर्ला स्थानकावर देखील पाणी साचलं। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस, समुद्रामध्ये मोठ्या भरतीचा इशारा, 4.21 मीटरच्या लाट्या, तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कराड चिपळूण पुलावरील बांधकामादरम्यान शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला। महामार्गावरील वाहतूक बंद, परिसरामध्ये झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना, तर एका एसटी बसचा देखील अपघात। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। मागजन कळंबुशी मार्ग पाण्याखाली, मागजन गावाला 5 किलोमीटरपर्यंत पाण्याचा वेढा। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी धोकादायक। घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला। महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान घाटात मोठ्या प्रमाणात खोदकाम। आज कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून रेड अलर्ट। उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट, तर 3 ते 5 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। दुर्घटनेत गेल्या 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू, तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर, तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं। दिवसभरात नदीपात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही। काल कुंडमळ्यातील जीर्ण पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 4 मृत्यू, तर 51 जण जखमी। इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं। स्थानिकांनी देखील पाठी लावली होती। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा। नव्या पुलासाठी पैसे मंजूर असतानाही वापरले नाहीत, राऊतांचा अजित पवारांसह रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य व्हायरल। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे। अंबानींबाबत चुकीचं बोललो असेल तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं आव्हान। नाशिक पालिका निवडणुकीत एकहाती सत्तेसाठी भाजपची मोठी खेळी। सुधाकर बडगुजर, बबन घोलप उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार, तर पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीतेंचा देखील भाजपात पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती। वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा शासन निर्णय जारी। 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकरी, मानाच्या पालख्या, भाविकांना टोल माफी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय। अहमदाबाद विमान दुर्घटनाग्रस्त माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द। राजकोटमध्ये अंत्यसंस्कार। अमित शहांसह गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपालही अंत्यदर्शनासाठी उपस्थित।